आता दर शनिवारी पोलीस ठाण्यात होणार तक्रारीचं निवारण। वरिष्ठ पोलीस अधिकारी राहणार उपस्थित। जालना एसपीचे नवे आदेश। सायंकाळी 4 ते 6 ठाणेदार ठाण्यातच थांबणार। गुन्हा दाखल करण्यासाठी अनेक वेळा पीडित नागरिक हे पोलीस अधीक्षक कार्यालयात घेटा मारत असतात। मात्र आता नागरिकांना याच तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दर शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करता येणार आहेत। प्रत्येक शनिवारी पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिवस आयोजित करण्यात आला असून तसे आदेश विविध पोलीस ठाण्यांना देण्यात आले। तर सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत प्रत्येक ठाणेदारानं ठाण्यात उपस्थित राहण्याबाबत देखील पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी आदेश काढलेत। नागरिकाची सोय सुविधासाठी त्यांना एसपी ऑफिस पर्यंत किंवा यावं लागते, त्याला थोडाफार टाळण्यासाठी दर शनिवारी जालना जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला तक्रार निवारण दिवसचा नियोजन केला जाणार आहे। 11 ते 1 सकाळी त्याची वेळ असणार आहे। यामध्ये सर्व अधिकारी त्या पोलीस स्टेशनचे हजर असतील। पीआय, पीएसआय, बीट जमादार तसेच डीवायएसपी, ॲडिशनल एसपी, एसपी हे सर्व सिनियर अधिकारी पण एक पोलीस स्टेशनला त्या दिवशी भेट देणार आहे आणि थांबणार आहे। तर आणि त्याचे शेड्यूल महिन्याभरामध्ये कुठला शनिवारी कुठले वरिष्ठ अधिकारी कुठल्या ठाण्यात असतील ती दर महिन्याची 1 तारीखला आम्ही जाहीर करणार आहोत। या महिन्याचा शेड्यूल आम्ही आज जारी केलेला आहे। तसेच याचा वगळून नागरिकाला अशी तक्रार बरेच वेळा येतात की सिनियर अधिकारी भेटत नाही, पीआय किंवा डीवायएसपी। त्यासाठी दर दुपारी सोमवार ते शुक्रवार दर दुपारी 4 ते 6 वाजता सर्व सिनियर अधिकारी त्याच्या चेंबरमध्ये थांबतील आणि नागरिकाला भेटतील अशी पण आदेश आणि सूचना देण्यात आलेली आहे। जर कधी विशेष परिस्थिती काय कायदा सुव्यवस्थामुळे प्रभारी अधिकारी थांबू शकले नाही तरी सेकंड अधिकारी तिकडे थांबतील, हे क्लिअर कट इन्स्ट्रक्शन सर्वांना दिलेली आहे। पण याचा अर्थ हा नाही की 4 ते 6 शिवाय लोक भेटू शकत नाही, त्याच्याशिवाय पण भेटण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे। पण हे 2 तास डेडिकेटेडली विशेष परिस्थितीला वगळून सर्व सिनियर अधिकारी त्याच्या ऑफिसमध्ये थांबतील असा आदेश पारित करण्यात आलेला आहे। सर, त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये शस्त्र परवाने तपासणी करतात, ज्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल ते शस्त्र परवाने रद्द करणार असल्याची माहिती। आपण जर अवैध शस्त्राबद्दल विचार केला तर मागच्या वर्षभरात 16 देशी कट्टे तसेच 100 पेक्षा जास्त तलवार, कोयते वगैरे आपण जप्त केलेले आहे। ज्यामध्ये काही कुरिअरच्या माध्यमातून तलवार वगैरे पण येत होती, ती पण जप्त केलेली आहे। पण त्याला जोडून परवानादार शस्त्र पण आपल्याकडे 652 आहे आणि त्याची तपासणीचा प्रोसेस सुरू आहे। बरेच लोकांवर क्रिमिनल रेकॉर्ड त्या शस्त्र लायसन्स नंतर गुन्हे घडलेले असा आढळून आलेला आहे। त्यामध्ये जो गुन्ह्यामध्ये अजून कोर्टची किंवा पोलिसाची कारवाई सुरू आहे किंवा जो गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे त्याची तपासणी आता शेवटच्या टप्प्यात आहे। त्याच्यानंतर त्या सर्व लोकांचे शस्त्र परवाने कॅन्सल करण्याचे प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी महोदयाला पाठवले जाईल।